कोणतंही अन्न ज्यावेळेस आपण चावून खात असतो त्यावेळेस चावून खात असताना आपल्या तोंडामधली जी लाळ आहे म्हणजे सलायवा ही त्या अन्नामध्ये मिक्स होत असते. ही मिक्स होत असताना ती लाळ जे सलायवा टायलिनमध्ये कन्वर्ट होते. खरं तर ह्या टायलिनसोबतच ना अमायलेज हे पण एक डायजेस्टिव्ह ज्यूस त्यावेळेस त्याच्यामध्ये मिक्स होत असतं. ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळं त्या अन्नातील शुगर पचवायला खूप इझी जातं. अनफॉर्च्युनेटली आजकाल आपण काय करतो की वेगवेगळे ज्यूस घेत असतो. त्याच्यामध्ये फळांचे ज्यूस असतात, स्प्राउट्सचे ज्यूस असतात, तसेच भाज्यांचे पण ज्यूस असतात. आता हे ज्यूस डायरेक्ट पिल्यामुळं काय होतं की ते टायलिन किंवा अमायलेज हे त्या अन्नामध्ये व्यवस्थित तेवढ्या प्रमाणात मिक्स होत नाही आणि त्यामुळे ते अन्न पचायला थोड्या प्रमाणात जड होतं आणि साखरच वाढू शकते. याकरता खरं तर ना तुम्ही कुठलेही फळ, कुठलेही स्प्राउट्स किंवा कुठल्याही भाज्या हे चावून खाणंच अपेक्षित असतं. काही कारणामुळं आपण ते चावून खाऊ शकत नाही. अशा वेळेस ज्यूसच घ्यावा लागतो खरं तर. पण जर का तुम्हाला ज्यूसच घ्यायची वेळ आली, तर तो ज्यूससुद्धा चावून खा. तुमची साखर नक्की नियंत्रणात राहू शकते.